शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहीतं गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. 12व्या स्कंदाची अवतरणिका. 12 स्कंद प्रथमोध्यायात कलीचे राजवंश वर्णित. कलिधर्म द्वितीयात नाम महात्म्य तृतीय. 4 प्रलय चतुर्थात. अंतिम शुकबोध पंचमात. सद्गती परीक्षितीची षष्ठात. सर्पयज्ञ जन्मेजयाचा. अर्थवादी वेदशाखा पुराण लक्षण. सप्तमात निवेदन. मार्कंडेय तप वर वर्णन अष्टमात बोलिले. मार्कंडेयाशी मायादर्शन. नवमात केले कथन. दशमात शंकर वरदान मार्कंडेयाशी. आयुध रहस्य भगवदांब निवेदिले यथा सांग. सूर्यगण वर्णन समग्र एकादशात वर्णिले. सूची श्रीमद्भागवताची 12शात रचनातयाची. पुराण श्लोकसंख्या महात्म्याची 13शात विवरणे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. कार्तिक शुद्ध 4. आजची तिथी कार्तिक शुद्ध 4 शके 1947. आजच्या तिथीचं विशेषत्व म्हणजे रामदासी संप्रदायाचे जसे आपले रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता होत्या त्याप्रमाणे असणारे सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज आणि जिजीमाय. आज त्या सद्गुरू प्रल्हाद महाराजांची 46वी पुण्यतिथी आहे.
खूप सुंदर असं चरित्र आहे. विदर्भात आल्यापासून आता जवळपास 50 वर्ष होत आली. दरवर्षी या चरित्राचं वाचन कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये होत असतं. आहे तू जननी मदी अनकळे, अज्ञान मी लेकरू, घाली गे मज प्रेम पाखर सदा, दुरी नको गे करू धरू, प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन, प्रल्हादा गुरुराजया, नित तुम्हा माझे असो वंदन. खूप सुंदर असं हे ध्यानाचा श्लोक आहे. महाराजांचा गुलाल जो आहे तो आज रात्री 9:40 आहे. ही जी पोथी आहे प्रल्हाद कथामृत, खूप सुंदर अशी पोथी आहे. तिचं वाचन जरूर करावं आणि एकदा तुम्ही केलं की मग पुन्हा करा असं सांगायची गरज पडणार नाही. एवढं छान चरित्र आहे. संस्कृत भाषेचा जास्त उल्लेख नाही, श्लोकांचा उल्लेख नाही, पण त्या 600 पानामध्ये जवळपास 100 पानावर तरी दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम याचा उल्लेख मात्र अनेक ठिकाणी आहे. आणि महाराज स्वतःसुद्धा या सगळ्यांच्या बरोबर म्हणजे दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक या 3 समर्थांच्या रचनेच्या बरोबर श्रीमद भागवताचे सप्ताह देखील महाराज करीत होते. अनेक ग्रंथांचं वाचन अभ्यास त्यांचा होता. अनेक गोष्टींवर त्यांचं प्रभुत्व होतं. शके 1901 कार्तिक मासी शुद्ध पक्षात, विनायकी चतुर्थी शुभ असत, तृतीयेसह त्या दिनी. आता आज चतुर्थी आहे, काल तृतीया होती. महाराज जेव्हा गेले तेव्हा तृतीयेसह चतुर्थी असं तो तिथी होती. विनायकी चतुर्थी शुभ असत, तृतीयेसह त्या दिनी. सिद्धार्थी नाम संवत्सर, दिवस होता बुधवार आणि तारीख होती 24 ऑक्टोबर 1919. जवळपास 1977 आम्ही अकोल्यामध्ये आलो, विदर्भात आलो आणि अगदी नुकतंच आल्यानंतरचे काय 1-2 वर्ष गेले असतील. त्या काळामध्ये फक्त रोज नियमाने संध्या गायत्री जप आणि त्याचबरोबर आमच्या गुरुचरित्राचं वाचन हे मात्र नित्यनेमाने होत असे. त्या व्यतिरिक्त कुठल्याही ग्रंथाचं असं वाचनसुद्धा नव्हतं. पण काही योगायोग असा झाला की अकोल्यामध्ये असणारे जे प्रल्हाद महाराजांचे भक्तमंडळ आहे त्यांनी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या जन्माच्या निमित्त, कारण त्यांचा जन्म हा माघ अमावस्येचा आहे आणि निर्याण आजचं कार्तिक शुद्ध तृतीयासह चतुर्थी, त्यानिमित्ताने त्या सगळ्या समूहामध्ये मला काही ना काही कारणाने प्रवचनासाठी बोलवण्यात आलं. आणि शेवटी 4-5 वर्ष झाल्यानंतर मी सगळ्यांना म्हटलं की बा आता यावर्षी मात्र मी बोलणार नाही, कारण जोपर्यंत साखरखेड्याला आपण जात नाही तोपर्यंत माझ्या मनाला समाधान होणार नाही. त्याप्रमाणे एके दिवशी रात्री 2 वाजताच आम्ही इथून निघालो आणि खेळायला गेलो. तो दिवस होता माघ अमावस्येचा, महाराजांच्या जन्माचा. अशी ती महाराजांची आठवण. आमच्याकडे जेव्हा पत्रद्वारा अभ्यासाचा उपक्रम होता जवळपास 24-25 वर्ष, त्या काळामध्ये अनेक जण आमच्या घरी येऊन प्रवेशची पुस्तकं घेऊन जात होते, प्रवेश घेत होते आणि त्यापैकी अनेक जण येणाऱ्यांपैकी हे श्री प्रल्हाद महाराजांचे अनुग्रहीत होते. आणि सहजपणे आमच्या घरी आल्यानंतर महाराजांचा फोटो पाहिला की ते महाराजांच्या आठवणी सांगत. आणि इतकी वर्ष महाराजांच्या आठवणी सगळ्यांच्याकडून ऐकल्या, पण एक विशेष गोष्ट म्हणजे महाराजांची एकही आठवण कधी रिपीट झाली नाही. अनेक आठवणी महाराजांच्या आहेत. अनेकांना त्यांनी त्यांचा कृपा आशीर्वाद दिला आणि त्यांचं जीवन धन्य केलं. आणि विशेष म्हणजे महाराजसुद्धा भागवताचे सप्ताह करीत होते. आज आपल्या या 12व्या स्कंदामधील 12वा अध्याय जो आहे श्रीमद भागवताची संक्षिप्त सूची, विषयसूची, नेमका ही विषयसूचीसुद्धा योगायोगाने आज कार्तिक शुद्ध 4 शक 1947 म्हणजे महाराजांच्या 46व्या पुण्यतिथी निमित्त आज आपण ती ऐकणार आहोत. ती सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि आपल्या ह्या मुख्य विषयाकडे वळूया.
श्रीमद भागवताचं श्रवण आपण सगळ्यांनी केलं. गेल्या 3-4 वर्षापासून आपण करत आहोत. आणि आपल्या या श्रवण करण्याच्या इच्छेमुळे मलासुद्धा या ग्रंथाचं वाचन, त्याचा अभ्यास, जवळपास जो अध्याय ज्या आठवड्यामध्ये असेल, 2 अध्याय, ते वाचण्याची बुद्धी ही काहीतरी भगवत कृपेनेच प्राप्त झाली. या ठिकाणी संक्षिप्त विषयसूची श्रीमद भागवताचा विस्तार खूप मोठा आहे. आपण पाहिलं की भागवताचे 12 स्कंद आहेत आणि या 12 स्कंदामध्ये भगवंताचे अवतार आणि भगवंताने केलेल्या लीला या सगळ्यांचं वर्णन आहे. श्रीमद भागवताला महापुराण असं म्हणतात. कारण अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणं ऊतयः मन्वंतर ईशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रयः. याप्रमाणे पहिला आणि दुसरा स्कंद जो आहे त्याला अनुबंध चतुष्ट असं आपण म्हणतात. भागवताचा मुख्य विषय काय आहे, भागवताचे हे सगळ्या श्लोकांचा, चतुश्लोकी भागवताचा विस्तार व्यासाने का केला, त्यांचं प्रयोजन काय होतं, त्यानंतर याचा अभ्यास करणारा अधिकारी कोण, आणि प्रतिपाद्य विषय आणि प्रतिपादक संबंध याबद्दलचा विवेचन म्हणजे अनुबंधन चतुष्ट हे आपण पाहिलं. ते फक्त पहिल्या दुसऱ्या स्कंदामध्ये येतं. आणि त्यानंतर सर्ग विसर्ग स्थान पोषण ऊतयः मन्वंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय असे या 10 स्कंदाचे विषय आहेत. हा भाग आपण कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने पाहिलेला आहे. आज आपण आता मुख्य विषयाकडे वळूया. श्रीमद भागवताची संक्षिप्त विषयसूची सांगताना सूतजी सांगत आहेत. नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेदसे ब्राह्मणभ्यो नमस्कृत्य धर्मान वक्षे सनातनम. भगवत भक्ती रूप महान धर्माला नमस्कार असो. आपला धर्म हा सनातन वैदिक हिंदू धर्म आहे. विश्ववेदात्या भगवान श्रीकृष्णांनाही नमस्कार असो. नमः कृष्णाय वेदसे ब्राह्मणभ्यो नमस्कृत्य धर्मान वक्षे सनातनम. सूतजी म्हणतात, आता मी ब्राह्मणांना नमस्कार करून भागवतोक्त सनातन धर्म म्हणजे काय ते सांगतो. आत्तापर्यंत हे सगळं विवेचन झालं. आता ते फक्त मी थोडक्यात सांगत आहे. हे ऋषींनो, आपण मला जो प्रश्न विचारला होता त्यानुसार मी भगवान महाविष्णूंचे हे अद्भुत चरित्र सांगितले. हे सर्व माणसांनी ऐकण्यायोग्य आहे. ज्यांना विश्वास आहे ते तर ऐकतातच, पण जे नवीन असतील त्यांनासुद्धा ऐकून त्यांच्या मनामध्ये भगवंताबद्दलचा भक्तिभाव निर्माण होईल असा हा ग्रंथ आहे. कारण भागवत महात्म्यामध्ये दिलेल्याप्रमाणे भक्ती आणि तिचे 2 पुत्र वैराग्य आणि ज्ञान जे वृद्ध झालेले आहे, आणि भक्ती ही तरुणी आहे, आणि त्या भक्तीची तरुणी जी आहे ती आई तरुणी आहे पण मुलं मात्र वृद्ध आहेत. अशी अवस्था का, तेव्हा नारद तिला सांगतात की मी या दोन्ही पुत्रांना पुन्हा तरुण अवस्थेला आणेल, कारण ते ज्ञान आणि वैराग्य आहे. आणि भक्तीला ते सांगतात की तुझी स्थापना मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये करेल. आणि म्हणून श्रीमद भागवताचा स्पर्श ज्यांना लाभलेला आहे त्यांच्या ठिकाणी भक्तीचा उदय झालेला आहे. सर्व पापे नाहीसे करणाऱ्या भगवंताच्या संकीर्तन जे करतात त्यांच्या हृदयात भगवंत विराजमान होतात. इंद्रियांचे स्वामी आणि प्रेमी भक्तांचे जीवन सर्वस्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. अत्र ब्रह्म परम गुह्यम जगत प्रभवाप्ययम ज्ञानं च तदुपाख्यानं प्रोक्तम विज्ञान संयुतम. पुराणामध्ये निर्गुण परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय कसा झाला हे सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. की एक स्फुरण झालं आणि त्या स्फुरणाबरोबर माया प्रकट झाली, आणि त्या मायेच्या योगे उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय अशी प्रचिती त्या काळामध्ये आली. या पुराणामध्ये अनुभवात्मक ज्ञान आणि त्याच्या प्राप्तीचं साधन याविषयी स्पष्ट उल्लेख केला आहे. आता ही जे 12 स्कंद आहे त्या 12 स्कंदाचं अगदी थोडक्यात 1 किंवा 2 श्लोकामध्ये विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. भक्तियोग समाख्यातो वैराग्यांच तदाश्रयम पारीक्षितम उपाख्यानम नारदाख्यानम एवच. पहिल्या स्कंदामध्ये भक्तियोग
आणि त्यामुळे उत्पन्न होणारं ज्ञान आणि वैराग्य यांचं वर्णन आलेलं आहे पहिल्या स्कंदामध्ये. तसेच परीक्षित राजाची कथा आणि नारद चरित्र आलेलं आहे. परीक्षित राजाची कथा आपण जाणतो, आता पूर्वी सगळं ऐकलेलं आहे आपण, फक्त आता ते आपल्याला त्याचं पुनरावलोकन करायचं, पुन्हा त्या गोष्टीची आठवण करून घ्यायची आहे. परीक्षित राजा भुकेलेला तहानेला असताना, शिकारीवर गेलेला असताना तहान लागली, भूक लागली, कुठेतरी पाणी मिळावं, काहीतरी खायला मिळावं या इच्छेने एका आश्रमात गेले. त्या आश्रमामध्ये शमीक ऋषी त्या ठिकाणी ध्यानात बसलेले होते. यांना असं वाटलं की हे ध्यान म्हणजे हे खोटंच ध्यान आहे, मी आलो आणि मी पाणी मागत आहे हे सुद्धा यांच्या लक्षात नाही आलं, म्हणजे हे खोटंच समाधीमध्ये आहेत. आणि त्यामुळे संतापून त्या ठिकाणाहून निघून जात असताना एक मेलेला साप दिसला. तो त्याने बाणाच्या टोकाने उचलला आणि त्या ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला आणि परीक्षित राजा तिथून निघून गेले. आता ही गोष्ट त्या ऋषींच्या मुलांनी आणि मुलांच्या मित्रांनी पाहिली आणि मित्रांनी जाऊन ऋषींचा मुलगा शृंगी जो आहे त्याला जाऊन ही गोष्ट सांगितली. शृंगी त्यावेळी बाजूला असणाऱ्या नदीकाठी त्या ठिकाणी स्नान करत होते. ही गोष्ट ऐकल्यावर त्या शृंगीनं पण खूप संताप आला. राजा असला म्हणून काय झालं, पण गळ्यामध्ये मेलेला साप घालणं हे पाप त्याने केलेलं आहे, म्हणून मी आता तुम्हाला शाप देतो. आणि त्या शापामुळे श्रीमद भागवताचं हे सगळं पुराण घडलेलं आहे, भागवत कथा घडलेली आहे. एका अर्थाने हा शाप जो होता तो सुद्धा अनेकांच्या उद्धाराचं कारण झालेलं आहे. ब्राह्मणाचा शाप झाल्यानंतर परीक्षित राजाने प्रायोपवेशन केले. आत्ता आपण पाहिलं आपल्या नरक चतुर्दशीच्या दिवशी, धनत्रयोदशीच्या दिवशी आमचे विनोबा भावे यांनी प्रायोपवेशन केलं होतं. तसं प्रायोपवेशन यांनी केलं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अन्न पाण्याचा त्याग केला आणि त्यामध्ये त्यांचं भाग्य म्हणून शुकदेवांचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि शुकदेवांकडून सगळं भागवत जे आहे त्याचं श्रवण त्यांना 7 दिवस घडलं. त्यामध्ये दुसऱ्या स्कंदामध्ये विषय येतो योगधारण योत्क्रांती संवादो नारदाजयो अवतारानुगती गीतम च सर्ग प्राधानिको अग्रतः. अर्चिरादी मार्ग, धूम्र मार्ग हे 2 काय आहेत? ब्रह्मदेव आणि नारद यांच्यामधला संवाद, भगवंताच्या अनेक अवतारांचं वर्णन आणि हे सगळं दुसऱ्या स्कंदामध्ये आलेलं आहे. आता तिसरा स्कंद जो आहे त्यामध्ये विदुरोद्धव संवाद, विदुर आणि उद्धव यांचा संवाद या ठिकाणी विदुर आणि उद्धव संवादाच्या रूपाने 3ऱ्या अध्यायापासून सुरुवात होते. क्षत्रम मैत्रेयोस्तथा, क्षत्रम म्हणजे विदुर आणि मैत्रेय यांचा संवाद त्या ठिकाणी आहे. ततः प्राकृतिक सर्ग सप्त वैकृतिकाश्चये ततो ब्रह्मांड संभूतीर वैराज्य पुरुषो यथा. प्राकृतिक सृष्टी, महत्त्व या 7 प्रकृती, विकृती आणि त्यापासून उत्पन्न झालेलं ही कारणात्मक सृष्टी याचं वर्णन आहे. ब्रह्मांडाची उत्पत्ती आहे आणि विराट पुरुषाची स्थिती, विराट पुरुष कसा आहे, तो पुरुष त्याचं व्याप्ती केवढी आहे, त्याचे अवयव कोणते आहेत, हे सगळं विशेष असं वर्णन त्या ठिकाणी आहे. कालस्य स्थूल सूक्ष्मस्य गती पद्म समुद्भवा. नंतर स्थूल रूप आणि काळरूपाचं वर्णन, लोकपद्माची उत्पत्ती आणि त्याचबरोबर पुढे समुद्रातून पृथ्वी वर आणताना हिरण्याक्षाचा वध. भगवंताने अवतार घेतला आणि त्याप्रमाणे भगवंताने पृथ्वीला वर आणून स्थापन केलं. त्यावेळेस हिरण्याक्षाचा वध झाला. देवता, पशु, मनुष्यांची सृष्टी, रुद्राची उत्पत्ती हे सगळं आहे. पुढे मनु आणि शतरूपा हे कसे निर्माण झाले, कर्दम प्रजापतींचं चरित्र, त्यांच्या मुनिपत्न्यांचा जन्म म्हणजे त्यांच्या 9 कन्या, त्यांचा जन्म आणि महात्मा भगवान कपिलदेवांचा जन्म देवहूती मातेच्या पोटी आणि ज्ञानी असे कपिलदेव आणि देवहूती यांच्यातील संवाद हे सगळं 3ऱ्या स्कंदामध्ये दिलेलं आहे. आता 4था स्कंद जो आहे त्यामध्ये नवब्रह्म समुत्पत्ती, दक्षयज्ञ विनाशनम. 4थ्या स्कंदामध्ये मरीची इत्यादी ब्रह्मदेवाचे जे 9 पुत्र आहेत, प्रजापती आहेत, त्यांची उत्पत्ती, दक्षयज्ञाचा विध्वंस, दक्ष त्यांचे जावई, नंतर ध्रुव आणि पृथूचे चरित्र त्यामध्ये दिलं. प्राचीनभरी राजा नारद यांचा संवाद आहे.
5व्या स्कंदामध्ये प्रियव्रताचं आख्यान आहे. नाभी, वृषभदेव आणि भरताचं चरित्र. भरत आपण पाहिलं, राजा भरत, मग मृगयोनीमध्ये म्हणजे हरणाची योनी प्राप्त झालेले भरत, आणि नंतर ब्राह्मणाचं योनी प्राप्त झालेले भरत, असं 3 त्यांचे चरित्र एकाच ठिकाणी आहे. नंतर द्वीप, वर्ष, समुद्र, पर्वत आणि नद्यांचे वर्णन. द्वीप, वर्ष, समुद्राणां गिरी नद्योपवर्णनम ज्योतिषचक्रस्य संस्थानम पाताल नरकस्थिती. त्याचबरोबर पाताळ आणि नरकाचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे 4थ्या स्कंदात, 5व्या स्कंदामध्ये. नंतर येतो 6वा स्कंद. दक्ष जन्म प्रचयितोभ्यस तत्पुत्रीणामच्या संतती ही. 6व्या स्कंदामध्ये शौनकादी ऋषींनो सूतजी सांगत आहेत, प्रचेतांपासून दक्षाची उत्पत्ती, नंतर दक्ष कन्यांची संतती, आणि त्यापासून देवता, असुर, मनुष्य, पशु, पर्वत, पक्षी इत्यादींचे जन्म कसे झाले, आणि हे सांगत असताना वृत्रासुराची उत्पत्ती आणि त्याला परमगती कशी प्राप्त झाली हे सुद्धा सांगितलं. आता 7वा स्कंद जो आहे त्यामध्ये द्वितीय पुत्र जे आहेत हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्ष यांची कथा आहे. तसंच महात्मा प्रल्हाद यांचं चरित्रसुद्धा दिलेलं आहे. 8व्या स्कंदामध्ये मन्वंतरानुकथनम गजेंद्रस्य विमोक्षणम. मन्वंतर, किती मनू झाले, किती मनू असतात, त्यांचा काळ किती, म्हणजे त्यांचं आधिपत्य किती वर्ष या जगावर असेल हे सांगत असताना पुढे गजेंद्रस्य विमोक्षणम. गजेंद्र भगवंताचा भक्त, पूर्वजन्मीचा तो राजा होता, इंद्रद्युम्न नावाचा राजा. त्याला ही गजेंद्राची योनी प्राप्त झाली आणि त्याला मुक्त करण्यासाठी त्याने धावा केला, म्हणून स्वतः भगवान जे आहे ते गरुडावर बसून आले. आता गरुडाचा वेगसुद्धा कमी पडेल असं वाटून त्या महाविष्णूंनी खाली उडी मारली आणि जाऊन त्याच्याजवळ ते जाऊन पोचले. तेव्हा त्या गजेंद्राने भगवंताला आपण काय द्यावं, तदीय वस्तू तुभ्यम समर्पयेत. त्याच ठिकाणी त्या सरोवरामध्ये असलेलं एक कमळ जे आहे ते त्यांनी सोंडेनेच तोडलं आणि भगवंताकडे फेकलं. भगवंताने, आता अपेक्षा आपली पण अशी असते की भगवंत आपल्यासाठी आले तर आधी आपला उद्धार व्हायला पाहिजे, पण या ठिकाणी ती मगर जी आहे, ते नक्र जो आहे त्याचा उद्धार भगवंताने आधी केला. कारण माझा शिष्य असणारा हा गजेंद्र आणि त्याचे चरण धरणारा हा नक्र, त्यामुळे माझ्या भक्ताचे चरण ज्याने घट्ट पकडून ठेवलेले आहे त्याचा उद्धार आधी आणि मग गजेंद्राचा उद्धार, असा कथाभाग या ठिकाणी येतो. नंतर भगवंताचे विष्णूचे अवतार कूर्म, मत्स्य, वामन, धन्वंतरी, हयग्रीव ही सगळी वर्णनं त्यामध्ये आहेत. देव आणि दैत्यांचं समुद्र मंथन ते सुद्धा या ठिकाणी सांगितलं. आणि त्यानंतर देवासुर संग्राम, इक्ष्वाकू जन्म 9व्या स्कंदामध्ये येतं. हे इक्ष्वाकूचा जन्म, त्याचा वंशविस्तार, सुद्यम्न, इला, तारा यांचे उपाख्यानं, सूर्यवंशाचा वृत्तांत, शशाद, नगर या राजांचे वर्णन, मग सुकन्या, शर्यती यांचं वर्णन आहे. खट्वांग, मांधाता, सौभरी, सगर सगळ्यांचे वर्णन आहे. आता सौभरी यांनी एकाच वेळेस 50 कन्यांचे विवाह केला, अनेक पुत्र त्यांना झाले. आणि सगर राजा जो आहे ते सगर जे आहे ते सगर पुत्र जे आहेत किती 60,000 सगरपुत्र असतानासुद्धा ते आपल्या वडिलांबरोबर राहू शकले नाही. त्यांचासुद्धा गौतमांच्या कृपादृष्टी म्हणा किंवा अवकृपेने त्या ठिकाणी ते भस्मीभूत झाले. त्याच्यानंतर मग ककुत्स आणि कौशलेंद्रिय श्रीरामचंद्रांचं चरित्र आहे. नेहमीचा देहत्याग आणि जनकाची उत्पत्ती हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. आता 9वा स्कंद झाला. पुढे येतं भृगुश्रेष्ठ परशुरामांनी केलेला क्षत्रियांचा संहार, आणि त्यामध्ये पुरुरवा, ययाती, नहुष, भरत आणि शंतनू, त्यानंतर भीष्म, म्हणजे आता हळूहळू आपण सूर्यवंशातील रामाकडून आपण चंद्रवंशातील कृष्णाच्या वंशाकडे येत आहोत. भीष्म, ययातीचा पुत्र यदू यांचा वंशविस्तार सांगितलेला आहे. 10व्या स्कंदामध्ये यत्रावतीर्णो भगवान कृष्णाख्यो जगदीश्वर वसुदेव गृहे जन्म ततो वृद्धिश्च गोकुले.
याच यदुवंशामध्ये, यदुराजाच्या वंशामध्ये जगदीश्वर भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. ज्यांचा जन्मच कारागृहामध्ये झाला त्याने किती मोठी लीला केली हे लक्षात घ्या. त्यांनी अनेक असुरांचा संहार केला, इतक्या लीला केल्या की त्याचा अंतसुद्धा लागत नाही. 10व्या स्कंदामध्ये याचंच सगळं वर्णन आहे. आणि कसं आहे ते, वसुदेव ग्रहे जन्म ततो वृद्धिश्च गोकुले. वसुदेवाच्या घरी जन्म झाला, पण भगवंताचा चतुर्हस्त अशा भगवंताचा आदेश असल्याप्रमाणे त्यांना पुढे गोकुळामध्ये नेऊन ठेवलं. आणि मग गोकुळामध्ये ते लहानाचे मोठे होऊ लागले. आता ते गोकुळामध्ये त्यांना वासुदेव न म्हणता त्या ठिकाणी नंदात्मज असं म्हणलेलं आहे, यशोदानंदन असं म्हणलेलं. आणि त्याच काळामध्ये पुढे जेव्हा कंसाला समजलं की आपला 8वा गर्भ जो आहे आपल्या बहिणीचा तो त्या ठिकाणी गोकुळामध्ये आहे, तेव्हा तिने पूतनेला त्या ठिकाणी पाठवलं. प्राण दुधासह पूतनेचे पिऊन टाकणे, शकटाचा उलथवून टाकणे, बैलगाडी असते त्याच्या खाली एका छोटीशी झोळी केली आणि त्यामध्ये भगवंतांना यशोदा मातेने ठेवलं. आता भगवंत हे सगळ्यांचं सगळं जाणणारे असल्यामुळे त्यांनी आपल्या मायेने आपला पाय वर केला आणि ते शकट जे आहे त्याला फक्त पाय लावला. आता भगवंताचे चरण किती कोमल असतात पहा. ते कोमल चरण असले तरी त्या शकटाचं भंजन म्हणजे ते तुटून गेलं, धडांकन आवाज आला आणि त्याबरोबर तो मुक्त झाला. पुढे तृणावर्त, बकासूर, वत्सासूर यांचा वध आहे. धेनुकासूर, प्रलंबरासूर यांचंसुद्धा परिवारासह मारणे. पुढे कात्यायनी व्रताची कथा आहे. कात्यायनी व्रतचर्या तु कन्यानाम यत्र तुष्टो अच्युतो वृतैः प्रसादो यज्ञपत्नीभ्यो विप्राणाम चानुतापनम. कात्यायनी व्रताची कथा आहे आणि भगवंताचे यज्ञपत्नींवर कृपा करणे. खूप छान परवा विवेचन आलं होतं. भगवत म्हणतात, मला वाटतं एकनाथी भागवतामध्ये आहे, ते म्हणतात की मला काय खरंच भूक लागली होती का? मी जो हे निर्माण करू शकतो, जे धारण करू शकतो, ज्याचा संहार करू शकतो आणि हे सगळं एका क्षणात करू शकतो, मग त्या मला भूक लागली हे बरोबर आहे का? मला भूक लागली नव्हती, पण त्या यज्ञ पत्नींवर कृपा करण्यासाठी त्यांचे यजमान त्या ठिकाणी जे अनेक करत होते, जे यज्ञ करत होते, त्यांना या काय म्हणतो आपण यज्ञकर्मामध्ये ते गळून गेले होते, रत झाले होते. पण त्या पलीकडे आलेला याचक आहे, तो काहीतरी याचना करीत आहे, ही सुद्धा गोष्ट त्याला समजली नाही. आणि त्याला त्या याचकाला आपण जर काही दिलं नाही तर आपलं सगळं पुण्य तो हिरावून नेतो, हे त्यांना समजलं नाही. पण भगवंतांनी शेवटी त्यांना मागच्या दाराने पाठवलं. म्हणजे मागच्या दाराने म्हणजे आधी स्वयंपाकघर पूर्वी शेवटी असायचं आणि बाहेरची बैठक बाहेर, असं आजही घरामध्ये असतं पहा. तसं त्या यज्ञपत्नींवर कृपा केली. आणि मग भगवंतांना यज्ञाभिषेक आणि शरद ऋतूच्या रात्री रासक्रीडा हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. 29, 30, 31, 32 आणि 33 10व्या स्कंदामधलं हे सगळे अध्याय रासक्रीडेचे आहे. स्त्रीभी क्रीडाच्या रात्रीषु. त्यानंतर शंखचूड, अरिष्ठ आणि केशीचा वध, अक्रूराचे आगमन आणि रामकृष्णाचे मथुरेकडे प्रयाण. आता भगवंतानी मथुरेकडे जावं त्याची प्रेरणा नारदांना झाली. नारद हे म्हणजे अशी एजन्सी आहे की ते शत्रूकडे जा किंवा मित्राकडे जा, कोणाकडेही जा, जो भरपूर द्वेष करतो त्याच्याकडे गेले तरी त्याचं स्वागत होतं, जो मित्राकडे जातो तोसुद्धा त्यांचं तेवढंच स्वागत करतो. रावणाकडे या कंसाकडे ते गेले, कंसाने सुद्धा त्यांचं यथोचित स्वागत केलं. आणि आपल्या आगमनाचं काय कारण आहे असं विचारलं तेव्हा ते सांगतात की आता तुझा शत्रू जो आहे तो कृष्ण तो गोकुळामध्ये नांदत आहे, आता त्याला मारण्याची योजना कर, असं नारद सांगतात. म्हणजे कंसामध्ये काय आहे की तुझा आता वध झाला पाहिजे, कारण तुझा अन्याय जो आता पुष्कळ लोकांनी पुष्कळ वेळा सहन केलेला आहे त्याचा अंत झाला पाहिजे, म्हणून तू कोणाला तरी पाठव. आणि कोणाला पाठव हे सांगण्यासाठी अक्रूराची योजना झाली.
आता अक्रूर हे भगवंताचे भक्त आहेत. आता राजा कंसाने माझी योजना केली. अक्रूराने त्या ठिकाणी हाच अर्थ घेतला की या अर्थाने माझी भगवंताची भेट होईल. सुशीला ही जी पत्नी होती सुदाम्यांची, तिलासुद्धा आपल्या नवऱ्यांना म्हणजे सुदाम्यांना भगवंताकडे पाठवायचं होतं. पण त्यांना प्रेरणा देण्यासाठी एक साधू संत त्यांच्या घरी गेले. जेव्हा सुदामा घरी नव्हते तेव्हा त्या पत्नीला त्याने सांगितलं की अरे तुझा पती जो आहे तो भगवान श्रीकृष्ण राजाधिराज असा जो या ठिकाणचा राजा आहे त्याचा मित्र असणारा तुझा नवरा आहे, हे तुला माहीत नाही का? म्हणजे तिच्या डोक्यामध्ये हा विषय घातला. आता ही पण विचार करते की अरे हा जर त्यांचा मित्र असेल तर आपण आपल्या नवऱ्याला त्यांच्याकडे पाठवलंच पाहिजे. आणि ते पाठवण्यासाठी मग ती योजना झाली आणि मग सुदामा पुढे गेले. असं प्रत्येक गोष्ट जी आहे भगवंताच्या आज्ञेने भगवंताच्या प्रेरणेने होत असते. अक्रूराचे आगमन झाले. अक्रूर नंतर पुढे रामकृष्णांचे मथुरेकडे प्रस्थान. खूप छान अशी कथा आहे. कृष्ण विरह. आता जाताना गोपीनं सांगितलं की मी आता जाऊन आज गेलो, उद्या तिथे राहिलं, परवा दिवशी परत येईल, 2 दिवसाचाच विरह आहे तो तुम्ही कसाही करून सहन करा. पण लौकिक अर्थाने त्यानंतर भगवान फार वर्षानंतर ते पुन्हा त्या ठिकाणी गेले. मथुरा दर्शन झालं. कंसाने सगळे फिल्डिंग लावलेली होती. कोल्या पिढ राक्षस, तो हत्ती त्या ठिकाणी होता, मुष्टिक होते, चाणूर होते. आणि शेवटी कंस, आता मामा आहे कंस, त्या कंसाचा सुद्धा वध केला. कंस चाणूर मर्दनम वसुदेव सुतं देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. आता हे सगळं झाल्यानंतर आता भगवंतांनी आता आपण काय म्हणतो आता ऑथेंटिकली शिक्षण घेतलं पाहिजे. गुरुकुलामध्ये आपण गेलं पाहिजे. आणि गुरुकुलामध्ये जाण्यासाठी म्हणून सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये या दोघांची, बलराम आणि श्रीकृष्ण यांची रवानगी झाली. आणि नंतर त्या ऋषींच्याकडेही जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की माझे मृत पुत्र जे आहेत ते गेलेले आहेत, आता तू त्यांना आणून आमच्यासमोर हजर कर, त्यांना घेऊन ये. त्याप्रमाणे मृत्स्यानयनम सूनो पुनःसांदीपने गुरु हो मथुरायाम निवसता यदुश्चक्रस्य यत्प्रियम. मथुरेमध्ये असताना कृष्णांकडून उद्धव आणि बलराम यांच्यासह यादवांचे प्रिय करणं, यादवांचं भलं करणं हा भाग येतो. नंतर जरासंध जे आहे त्याची कथा आहे ती. जरासंधाने 17 वेळेस आक्रमण केलं. प्रत्येक वेळेस जरासंध हारलेला आहे आणि तो परत गेला. आता 17 वेळेस हरण करण्याची काही गरज होती का? एकाच वेळेस जर सगळ्यांना मारलं असतं तर झालं असतं काम. पण तसं नाही. या युद्धाच्या निमित्ताने तो सगळ्यांना गोळा करेल. आता आपण जाऊन 100 ठिकाणी जाऊन 100 ठिकाणांना मारण्यापेक्षा ते 100 जण एकत्र येत असतील तर एकाच वेळेस एकाच गोळीमध्ये 100 वध करणं सोपं जाईल. म्हणजे असा विचार करून भगवंताने ते 17 वेळेस हेच नाटक केलं. आणि जवळपास क्षत्रिय जे आहेत ते जे दुष्ट राक्षस जे आहेत त्यांचं दमन केलेलं आहे. नंतर काल यवन आणि मुचकुंद या दोघांचं आख्यान त्यामध्ये आहे. काल यवन हा राक्षस आहे, यवन आहे, तेव्हापासून यवन शब्द आहे काल यवन. आणि या काल यवनाच्या पुढे भगवंताने शरणागती स्वीकारली. आता शरणागती याच्यासाठी की मी आता घाबरलो आहे असं म्हणून भगवंत त्या ठिकाणून पळून गेले. आता हे पळून जात आहेत म्हणून काल यवन त्यांचा पाठलाग करत आहे. आणि एका गुहेमध्ये मुचकुंद ऋषी ज्या ठिकाणी भगवंताच्या प्रेरणेने विश्राम करत होते त्यांना ते वरदान प्राप्त झालं की आता तू, कारण ते महायुद्धामध्ये संग्रामामध्ये दैवासुर संग्रामामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांना भगवंताचं वरदान होतं की तुला झोपेतून जो कोणी जागा करेल त्याच्याकडे तू पाहता क्षणी तो नष्ट होईल, भस्मसात होईल. आता भगवंताने दिलेलं वरदान हे यांना माहीत असल्यामुळे कालयवनाला तर काहीच समजत नव्हतं. हा पोरगा माझ्यासमोरून पळून जातो याचा अर्थ मीच मोठा आहे, मीच बलाढ्य आहे, मला हा घाबरलेला आहे असं म्हणून ते त्याच्या मागे पळत पळत गेले. शेवटी जेव्हा त्या गुहेमध्ये मुचकुंद ऋषी झोपलेले होते तेव्हा त्यांच्या अंगावरची शाल काढली आणि भगवंताने आपली शाल त्यांच्या अंगावर घातली.
आता हे सगळं भगवंताची लीला आहे. आणि त्याने आल्याबरोबर पाहिलं की आता माझ्यासमोर पळत होता आणि इथं येऊन या ठिकाणी झोपलेला आहे, दमला का काय असं म्हणून त्याने त्यांना लाथ मारली. लाथ मारल्यामुळे त्या मुचकुंद ऋषीची झोप जी आहे ती उडाली आणि ते उठून बसले आणि त्यांनी पाहिलं ते कालयवनाकडे पाहताच कालयवन भस्मसात झाले. आता पुढे कुशस्थल्या निवेशम, द्वारकेचं निर्माण जे आहे ते झालेलं आहे. आदानं पारिजातस्य सुधर्माया सुरालयात रुक्मिण्याम हरणम युद्धे प्रमथ्य द्विषदो हरिही. आता स्वर्गातून पारिजातक वृक्ष आणि सुधर्मा सभा आणणे हे दोन कामं होती. स्वर्गामध्ये जायचं, पारिजात वृक्ष जे आपण आता पारिजात फूल पाहतो ते वृक्ष ते स्वर्गामधून आणणे आणि सुधर्मा सभा निर्माण करणे आणि भगवंताकडून शत्रूंना पराजित करून रुक्मिणीचं हरण करणे. आता रुक्मिणी हरण हा जो प्रसंग आहे, मला वाटतं अनेक सिनेमासुद्धा त्यावर झालेले आहेत. असे आपल्या पौराणिक कथांवर आधारित सिनेमे जे असतील ते आपण पाहिले पाहिजे. आणि ते पाहत असताना आपलं जे वाचन झालं त्यामध्ये आणि जे आपण पाहत आहोत सिनेमाच्यामधून, कारण ते आपल्याला दृकश्राव्य माध्यमातून समोर आपल्याला दिसतं आणि त्यामुळे आपल्या चित्तावर जास्त चांगला प्रभाव होतो. रुक्मिण्या हरणम युद्धे प्रमथ्य द्विषदो हरिही. ते जे कौंडिण्यपूर आहे, कौंडिण्यपूर जे आहे ते सुद्धा अगदी दर्शन घेण्यासारखं आहे. अमरावतीला ज्या 2 देवी आहेत त्यामध्ये सुद्धा ती आहे की ज्या ठिकाणी रुक्मिणीचं हरण भगवंताने केलेलं होतं. आत्ताच नरक चतुर्दशी झाली दिवाळीमध्ये. प्राग्ज्योतिषपतीं हत्वा कन्यानां हरणांच्या यत. भौमासूर, प्राग्ज्योतिषपूरचा राजा भौमासूर, नरकासूर, त्याला मारून त्याने आत्तापर्यंत कारागृहामध्ये ठेवलेल्या 16,000 ज्या कन्या होत्या त्यांना त्या ठिकाणी मुक्त केलं आणि त्यांच्या इच्छेनुसार भगवंताने त्यांचं पाणीग्रहण केलं. एकाच वेळेस 16,000 मुलींशी भगवंताचा विवाह, 16,100. ते कुठे झालं तर ते द्वारकेमध्ये झालं आणि त्या ठिकाणी 16,100 मंडप उभारण्यात आले. भगवंत 16,100 रूपांनी त्या प्रत्येकीचं पाणीग्रहण त्यांनी केलं. चैद्य पौंड्रक शाल्वानां दंतवक्रस्य दुर्मते शंभरो द्विविध पीठो मूरः पंचजनादयः. पुढे शिशुपाल. आता शिशुपाल कोण? यांच्या आत्याचाच मुलगा. पौंड्रक जो आहे तो सुद्धा पौंड्रक होता. शाल्व, त्यांचं दंतवक्त्र, शंभरासूर, द्विविध वानर, नंतर पीठ, मूर म्हणजे मुरारी ही जे नाव पडलं ते, आणि पंचजन्य यांचे वर्णन आणि भगवंताने त्यांचा केलेला वध. त्याचप्रमाणे जी काशी आहे त्या काशीचं दहन आणि पांडवांना निमित्त केलं आणि पृथ्वीचा भार उतरणे, ही सगळी कामं जी आहे ही सगळी लीला भगवंताने केली. दशमस्कंदाचा पाठ अनेक महापुरुषांनी केला. जे संन्यासाश्रमामध्ये गेले त्यांनी त्या संन्यासाश्रमामध्ये नदीकाठी बसून दशमस्कंदाचा पाठ केला आणि आपलं जीवन धन्य केलं. महात्म्यांचे वधस्तेषां वाराणस्याच दाहनम भारावतारणं भूमेर निमित्तकृत पांडवान. आता 11व्या स्कंदामध्ये येतो आपण. 11व्या स्कंदामध्ये भगवंताकडून ब्राह्मणाच्या शापाचं निमित्त. आता हे कसं आहे की आपला विस्तार व्याप होईल, व्याप तितका संताप, समर्थ आपल्याला सांगतात, आणि व्याप तितके वैभव. आता वैभव केव्हा असतं? जेव्हा ते आपल्या कंट्रोलमध्ये असेल तेव्हा त्याला वैभव म्हणतो, म्हणजे आपण ते एन्जॉय करू शकतो. पण तो व्याप जसा जसा वाढत गेला तसं डोक्याला जेव्हा ताप होतो तेव्हा तो व्यापसुद्धा संताप व्हायला लागतो. अशी जेव्हा अवस्था येते तो आपणच निर्माण केलेला व्याप जो आहे तो सुद्धा आता गुंडाळण्याची वेळ येते. ती वेळ त्यावेळेस आली आणि म्हणून ब्राह्मणाच्या शापाचे निमित्त करून यदुवंशाचा संहार. आता यासाठी भगवंताने काय लीला केली? भगवंताचेच पुत्र असणारे, काय त्याचं नाव, अनिरुद्ध, प्रद्युम्न, हे जे आहेत, सांब आहे त्यामध्ये प्रमुख. सांबाला स्त्रीवेश धारण केला सांबाने आणि इतर भावांना बरोबर घेऊन ते त्या ठिकाणी असणाऱ्या एका ऋषींच्या सत्रामध्ये गेले आणि ऋषींना नमन करून ऋषींना ते सांगतात, ही माझी बहीण आहे, गर्भवती आहे
हिला मुलगा होईल का मुलगी होईल हे आपण सांगावं. ऋषींनी अंतर्ज्ञानाने ते ओळखलं आणि ऋषींना संताप पण आला. ऋषीने सांगितलं की मुसले जननम, हिच्यापासून मुसळ निर्माण होईल. आणि मग त्यांनी नंतर ते कपडे उतरून पाहिलं तर खरोखरच त्याच्या पोटाशी ते मुसळ बांधलेलं होतं. आता हे येऊन आपल्या आजोबांना या ठिकाणी सांगितलं. आणि आजोबा म्हणजे कोण? ते मथुरेचे राजे उग्रसेन. त्यांना सांगितलं आणि उग्रसेनाने सांगितल्याप्रमाणे ह्या मुसळाचे हजारो लाखो तुकडे केले आणि ते समुद्रामध्ये फेकून दिले. आता हे जेव्हा समुद्रामध्ये फेकले ते समुद्राच्या लाटांच्या बरोबर हे सगळे तुकडे हळूहळू हळूहळू त्या तरंगाच्या बरोबर काठावर आले आणि त्या काठावर काही वनस्पती उगवल्या. त्या अगदी धारदार असतात. एरका नावाचं गवत आहे जे एखाद्या शस्त्राप्रमाणे असतं. अशा त्या गवताची निर्मिती त्या ठिकाणी झाली. आता यांना आपल्या सगळ्या वंशाचा जो विस्तार झाला होता त्याचा आता नाश करायचा होता आणि ते करण्यासाठी मग हे भगवंताचेच पुत्र, भगवंताचेच नातू असणारे हे मद्यपान त्याने केलं आणि मद्यपान करून आपला विवेक त्याने घालवल्यामुळे त्या ठिकाणी आता त्यांना दुसरं काहीच सुचत नव्हतं. हा आपला भाऊ आहे, हा चुलत भाऊ आहे, हे काका आहेत, हे काही न सुचतात त्यांनी तेच गवताचे पाते उचलले आणि एकमेकांवर शस्त्रप्रहार करू लागले. आणि हे करता करता सगळे यादव यांचा नाश झाला. विप्रशाप देशेन संहार स्वकुलस्य च उद्धवस्य च संवादो वासुदेवास्य च अद्भुत. आता 12व्या स्कंदामध्ये आपण येतो. युगलक्षणवृत्तिश्च कलो नृणाम उपप्लवः चतुर्विधश्च प्रलय उत्पत्तीस त्रिविधा तथा. निरनिराळ्या युगांची लक्षणे, त्यातील व्यवहार आणि कलियुगात माणसाची असणारी प्रवृत्ती. कलियुगामध्ये माणूस अधर्मी होतो आणि तो जेवढा जेवढा अधर्मी होईल तेवढं तेवढं धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत पुन्हा पुन्हा अवतार घेतात. त्याचप्रमाणे जेव्हा या ठिकाणी 4ही प्रलय होतात आणि 3 प्रकारच्या उत्पत्ती होतात. उत्पत्ती, स्थिती आणि संहार. आणि 4 प्रलय आपण पाहिले, 2 पिंडाचे, 2 ब्रह्मांडाचे. आणि अजून एक 5वा प्रलय जो आहे तो म्हणजे विवेक प्रलय. पहिल्या 2 प्रलयामध्ये काही ना काही नाश आहे, पण 5व्या प्रलयामध्ये विवेकाचा प्रलय म्हणजे विवेके सृष्टी संहारे दृश्य असतात भोसरे. दृश्य जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहे, समोर आपल्याला हे पंचप्रलय खूप सोपे करून सांगतात. म्हणजे तिथे कोणाचा नाश करायचा नाही, तिथे कोणाचा वध करायचा नाही, कोणाची हिंसा पण करायची नाही. काय सकळ देहाचा झाडा केला तर तो समुदाय तो उडाला, तेथे कोणा पदार्थाला आपले म्हणावे. इतक्या सोप्या रीतीने पंचप्रलयाचं वर्णन दासबोधामध्ये केलेलं आहे. त्यानंतर परीक्षित राजाचा देहत्याग. आता देहत्यागाच्या वेळेस पुन्हा शुकदेवाने परीक्षित राजाला प्रश्न विचारला. आता तो तुला जो सर्प येऊन तुला दंश करणार आहे त्याबद्दल तुला काय वाटतं? परीक्षित राजा तो सांगतो की आता पण हे जे ऐकलं त्यावरून तो जो दंश होईल तो फक्त शरीराला होईल. आत्मा हा सदोदित राहणारा आहे, त्याचा जन्म नाही आणि त्याचा मृत्यू नाही. त्यामुळे मला त्याचं सुखदुःखसुद्धा नाही. तो जेव्हा येईल तेव्हा येवो, तो मला चावत असेल तेव्हा चावो, पण मी मात्र पांडुरंगी लीन भाऊ अशा अवस्थेपर्यंत मी आलेलो आहे. आता ज्ञानी राजर्षी परीक्षिताने सहजपणे शरीरत्याग केला. आता आपलं त्या ठिकाणी येण्याचं जे कार्य होतं ते शुकदेवाने पूर्ण केलं. त्यामुळे परीक्षितेचा देहत्याग होण्यापूर्वी शुकदेव त्या ठिकाणाहून निघून गेले. पुढे येतं की वेदांच्या शाखांची निर्मिती आणि मग ते शाखा जे आहेत वेदांचे जे भाग केले ते आपल्या शिष्यांना त्यांनी वाटून दिले. त्यामध्ये मग मार्कंडेय मुनीची सुंदर कथा आहे. आपण 3 भागामध्ये ती कथा आत्ताच ऐकलेली आहे. कालच आपण पाहिलं भगवंताचे अंग आणि उपांग आयुध यांचं वर्णन, भगवंताच्या स्वरूपाचं कथन आणि विश्वात्मा सूर्याच्या गणांचे वर्णन आले आहे. सूर्य ही एकच देवता आहे जी आपल्याला रोज दर्शन आपण तिचं घेऊ शकतो.
पण खिडकी उघडून उगवत्या सूर्याला नमस्कार करणं हे सुद्धा ज्यांच्या नशिबात नाही ते मात्र तसेच राहतील. ते मात्र आपण केला पाहिजे. इति चोक्तम द्विजश्रेष्ठा यज्ञपृष्ठोहम इहास्मी वहा लीलावतार कर्माणी कीर्तितानीह सर्वशः. या ठिकाणी आपण मला जे काही विचारलं असेल ते सगळं मी तुम्हाला सांगितलं. अनेक प्रकारच्या भक्तांच्या लीला मी या ठिकाणी सांगितल्या आणि त्यांच्या अवतार चरित्राचं सुद्धा मी सांगितलं. आणि हे जर तुम्ही चांगल्या प्रकारे आचरण केले नाही तर कोणती नरकाची गती प्राप्त होते ती सुद्धा मी सांगितलं. गुरुचरित्रामध्ये या नरकाच्या गतीचं वर्णनसुद्धा खूप छान 1-2 अध्यायामध्ये केलेलं आहे. आता पुढे सांगतात पतितः स्खलितश्चार्थः क्षुत्वा वा विवशो ब्रुवन् हरये नमः इत्युच्चैर्मुच्यते सर्व पातकात्. मुच्यते सर्व पातक म्हणजे सर्व पातकांपासून मुच्यते म्हणजे मुक्त होतो. कोण? जो मनुष्य पडताना रस्त्याने जाता जाता पाय घासायला आपण पडलो तर जो हरे नमः म्हणतो किंवा दुःख भोगत असताना हे दुःख माझ्याच वाटायला का असं म्हणून देवानाच अपशब्द बोलण्यापेक्षा हरे नमः हरे नमः. आपल्याला एखाद्या शिंक येते, शिंक आली असताना पुन्हा हरे नमः म्हटलं विवश होऊन का होईना, नाईलाजाने का असेना, जाणून असो की अजाणतेपणाने. आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात जो सद्भक्त आहे त्याने जाणून नाम घ्यावे आणि जो सद्भक्त नाही पण जो बळजबरीने नामाला लागलेला आहे त्याने श्रद्धा म्हणून नाम घ्यावे. आणि जसा जसा तो नाम घेत जाईल तसं तसं त्याच्या ठिकाणी नामाचं प्रेम सहजपणे प्रगट होईल, त्याचा उद्भव होईल. जे नारदांनी वचन दिलं होतं भक्ती ज्ञान आणि वैराग्य या तिघांनासुद्धा चांगली अवस्था प्राप्त होईल जेव्हा भक्ती माणसाच्या हृदयामध्ये प्रवेश करेल. संकीर्तमानो भगवान अनंत श्रुतानुभावो व्यसनम ही पुसाम. सूर्य अंधार घालवतो. किती वेळ लागतो सूर्य अंधार घालवायला? सूर्य उगवल्याबरोबर हळूहळू आपल्याला दिसायला लागतं. सोसाट्याचा वारा असेल तर जे ढग जमलेले असतात त्या सगळ्या ढगांना इतस्ततः तो पसरून टाकतो. ते ढगसुद्धा नाहीसे होतात. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचे संकीर्तन केले असता, त्यांच्या लीलाचे श्रवण केले असता ते स्वतः येऊन भक्ताच्या हृदयामध्ये विराजमान होतात. आणि त्या भक्तीमुळेच कंठ अवरुद्ध होतो. जे अष्टसात्विक भाव आहेत ते अष्टसात्विक भाव भक्ताच्या ठिकाणी दिसू लागतात. आणि समोरचं जे आहे ते सुद्धा त्याला दिसत नाही. अशा प्रकारे तो भगवंताच्या त्या रूपामध्ये एकत्रित होतो, विलीन होतो. आता 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. ज्या वाणीने अधोक्षज भगवंताविषयी बोलले जात नाही. मृषागिरस्ता ह्यसतीर सत्कथा न कथ्यते यत् भगवान अधोक्षजः. जी वाणी भगवंताचे नाम त्यांच्या लीला कधीही ते उच्चार करत नाही ती वाणी सारहीन आहे. आणि जी वाणी भगवंताच्या गुणांनी परिपूर्ण असते. केव्हाही आम्ही एका गावाला गेलो होतो. थोडा वेळ त्या ठिकाणी मुक्काम होता. चंद्रेश्वर चांडस नावाचं गाव आहे मेहकरच्या रस्त्यावरचं. त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. एका घरात गेलो होतं. ते जे काका होते त्यांना काही विचारलं की ते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असंच म्हणायचे. काय चहा करायचा का, चहा घेता का? नाही रामकृष्ण हरी. आपण म्हटलं नाही तर ठीक रामकृष्ण हरी. म्हणजे तिथून आम्ही निघालो 1 तासानंतर जेव्हा निघालो आम्ही आमच्या गाडीत बसलो आणि निघालो तरी ते पुन्हा रामकृष्ण हरी. म्हणजे कुठल्याही क्षणी कुठल्याही प्रसंगी रामकृष्ण हरी भगवंताच्या नावाचा उच्चार कधीही ते सोडत नव्हते. आता जी वाणी भगवान श्रीकृष्णांच्या जगाला पवित्र करणाऱ्या यशाचे कधीच गायन करीत नाही. आता याच्या उलट जी वाणी भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे कधीही गायन करीत नाही ती वाणी साहित्य गुणांनी कितीही परिपूर्ण असली तरी ती फक्त माणसांना नाही कावळ्यांसारख्या माणसांनाच आवडायची. माणसांना आवडायची असं नाही म्हणलं, कावळ्यासारख्या माणसांना. कारण त्या कावळ्याला काय त्यामध्ये कुठला रस आहे काहीच नाही तसं ते म्हणलेलं आहे. पण जिथे निर्मळ हृदयाचे साधूजन आहे जे पवित्र हृदय ते जे साधूजन असतील जे भगवंत निवासच करतो आणि तेथेच भगवंताचा निवास असतो म्हणजे सहृदय असं जो आहे त्याच्या ठिकाणी
भगवंताचा निवास सहजपणे असतो. स वाग विसर्गो जनताः संप्लवो यस्मिन् प्रतिश्लोकं बद्धं वत्यपि नामान्यन अनंतस्य यशो अंकितानि यः शृण्वन्ति गायन्ति गृणन्ति साधवः. या उलट मग सांगतात ते की सर्व पापांचा नाश करते ती वाणी आणि सत्पुरुष त्या वाणीचे श्रवण, गायन आणि कीर्तन करीत असतात. भक्तिविरहित जर एखादी गोष्ट माणसाने केली तर ते ब्रह्मज्ञान मुळीच शोभत नाही. भक्तिविरहित म्हणजे पाखंडीपणाने केलं तर. जे कर्म भगवंतांना अर्पण केलेले नसेल ते कितीही श्रेष्ठ प्रतीचे असले तरी नेहमी अमंगलच होय. घरामध्ये नेहमी गोड करायचं म्हणजे आपण शिरा करतो आणि सत्यनारायणाच्या दिवशी देवाला प्रसाद म्हणून जेव्हा प्रसाद म्हणून तो शिरा करतो आणि तो जेव्हा आपण वाटतो तेव्हा घ्या शिरा घ्या असं नाही म्हणतो आपण, घ्या प्रसाद घ्या म्हणतो. आता त्या प्रसादाला भगवंताच्या कृपेची विशिष्ट अशी चव असते आणि ती चव एरवी कधीच येत नाही. त्यानंतर यशस्श्रियाम एव परिश्रमपरो वर्णाश्रमाचार तपश्रुतादिषु अविस्मृती श्रीधर पादपद्मयो गुणानुवाद श्रवणादिभिर हरेः. भगवंताच्या गुणांचे श्रवण, कीर्तन इत्यादी त्यांच्या चरणकमलांची स्मृती कधीच नष्ट होत नाही. जो भगवंताचे अखंड नाम घेतो, भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलांची नित्य राहणारी स्मृती हे आपलं आत्तापर्यंत केलेलं काही अमंगल असेल ते नष्ट करते आणि जीवाला परमशांतीचा लाभ होतो. अंतःकरण शुद्ध होतं आणि भगवंताची भक्ती ही सहजपणे निर्माण होते. आणि एकदा भगवंताची भक्ती निर्माण झाली की मग या दृश्य विश्वाचं आकर्षण हे हळूहळू कमी होत जातं आणि ते आकर्षण कमी होत जातं म्हणजेच आपल्या अंगी वैराग्य येतं. स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे, रघुपती विण आता चित्त कोठेन राहे. त्यामुळे आत्तापर्यंत मी जेवढं गोळा केलं ते काहीच कामाचं नाही असं म्हणून ते आपण दुसऱ्यांना देऊन टाकतो, आनंदाने देऊन टाकतो. तेच पूर्वी 10-20-50 वर्षापूर्वी कोणी आपल्याला मागितलं किंवा न मागता कोणी आपल्याकडून घेऊन गेलं तर त्यासाठी सुद्धा आपण भांडत बसतो. आपलेच अनुभव आहेत. म्हणून भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान ज्याला झाले त्याला खऱ्या अर्थाने भगवंताचा साक्षात्कार होतो. आता एक श्लोक दिलं या ठिकाणी, आपल्या सगळ्यांनाच लागू पडतो तो. आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात कारण आपण नेहमीच आपल्या हृदयात सर्वात्मा, सर्वशक्तिमान, आदिदेव अशा भगवान नारायणाची स्थापना करून त्यांचे भजन करीत असतात. आजसुद्धा हे प्रवचन झाल्यानंतर रात्री 9:40 आमच्या अकोल्यामधल्या जुन्या शहरामधलं ज्ञानेश्वर मंदिर जे आहे त्या ठिकाणी उत्सव सुरू आहे. त्या उत्सवामध्ये आपण तेवढ्याच आनंदाने सहभागी होतो. आता संतांची आज पुण्यतिथी आहे पण त्यालासुद्धा आनंदाची झलक असते कारण ते परमात्म्याशी सद्गुरुरूपाशी एकरूप झालेले असतात. आता सूतजी हे सांगत आहेत, आता परीक्षित राजा अन्नपाण्याचा त्याग करून मोठमोठ्या ऋषींनी महाराजांच्या तोंडून भागवताची कथा ऐकत होता. त्यावेळी सूतजी सांगतात या ठिकाणी, मी पण तेथे बसून परमऋषींच्या तोंडून हे सगळं तत्त्वज्ञान ऐकलं आणि यावेळी मला ती आठवण तुम्ही करून दिली. सूतजी शौनकादी ऋषींना सांगतात. कारण जेव्हा पहिल्यांदा परीक्षित राजा आणि शुकदेवांचा संवाद झाला त्यावेळेस सगळ्या ऋषीमुनींमध्ये रोमहर्षण त्या ठिकाणी होते. जे इतिहासाचे ज्ञाते होते, इतिहास म्हणजे रामायण आणि महाभारत, त्यांनी हे सगळं श्रवण केलं. पुढे त्यांचे पुत्र असणारे उग्रश्रवा म्हणजे सूतजी, तसं या ठिकाणी 2दा उल्लेख आहेत, एक रोमहर्षण नावाने आणि दुसरे उग्रश्रवा नावाने. शौनकादी ऋषीनो एतद्व कथितं विप्राः कथनीयोरु कर्मणः महात्म्यं वासुदेवस्य सर्व अशुभ विनाशनम. भगवंताचे प्रत्येक लीला कीर्तन करण्याजोगे आहेत. भगवान वासुदेवांचे मी जे चरित्र वर्णन केले आहे त्या चरित्राच्या श्रवणाने माणसाच्या सर्व शुभ अशुभ वासना नष्ट होतात. सर्व अशुभ विनाशनम, सर्व अशुभ विनाशनम. य एवं श्रावयन् नित्यं
याम क्षण मनन्य धीही. याम म्हणजे प्रहर, एक प्रहर म्हणजे अष्टोप्रहर म्हणजे 24 तास, एक प्रहर म्हणजे 3 तास, आणि क्षण म्हणजे क्षणभर. अनन्य धीही, अनन्य होऊन, धीही म्हणजे बुद्धीने, अनन्य बुद्धीने 3 तास असो किंवा एक क्षण असो, जो हे श्रवण करतो तो खात्रीने स्वतःला पवित्र करून घेतो. पुन्हा त्यानात्म एव सहा. पुढे सांगता, जो मनुष्य द्वादश्याम एकादश्याम वा शृण्वन्यायुष्यवान भवेत, पठत्य नश्नन प्रयतस्तो भवत्य पातकी. जो मनुष्य द्वादशी आणि एकादशीच्या दिवशी याचे श्रवण करतो तो दीर्घायुषी होतो. आणि जो संयमपूर्वक निराहार करतो आणि श्रीमद्भागवताचे पाठ करतो तो पापरहित होऊन जातो. पुष्करे मथुरायांचं द्वारवत्याम यतात्मवान उपोष संहिताम एताम पठित्वा मुच्यते भयात. सप्तपुरी आहेत, त्यामधल्या पुष्कर, मथुरा, द्वारका या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी राहून जो श्रीमद्भागवत पुराण संहितेचा पाठ करतो तो सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त होतो. देवता मुनयः सिद्धा पितरो मनवो नृपाः यच्छन्ति कामान् गणतः शृण्वतो यस्य कीर्तनात. जो मनुष्य यांचे श्रवण आणि उच्चारण करतो त्यांच्या त्या कीर्तनाने, म्हणजे किती प्रभाव होतो बा कीर्तनाने, देवता मुनी सिद्ध पितर मनु आणि राजे संतुष्ट होतात. त्यांच्या अनेक मनोकामना सहजपणे पूर्ण होतात. ऋचो यजुंसी सामानी. ऋग्वेद, ऋ म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद यजुंशी, सामानी म्हणजे सामवेद, या तिन्ही वेदांचा त्रिकांडात्मक वेद म्हणतो आपण, म्हणजे यजुर्वेद, ऋग्वेद आणि सामवेद यांचा पाठ केल्याने ब्राह्मणाला काय मिळतं ते पहा. यजुर्वेदाचा पाठ केल्याने मधाचा नदी, मधाची नदी, यजुर्वेदाच्या पाठाने तुपाची नदी, आणि सामवेदाचा पाठ केल्याने दुधाची नदी प्राप्त होते. म्हणजे सर्व सुखाचे समृद्धी जी आहे ती सहजपणे त्याला प्राप्त होते. मधुकुल्या, घृतकुल्या, पयकुल्याश्च तत्फलम. कुल्या म्हणजे नदी. पण या श्रीमद्भागवताच्या पाठाने, एका श्रीमद्भागवताच्या पाठाने या सगळ्या गोष्टी एकत्रपणे आपल्याला प्राप्त होतात. पुराण संहिताम एताम आदित्य प्रयतो द्विजः प्रोक्तम भगवता यतु तत्पदम परमम व्रजेत. जो ब्राह्मण संयमपूर्वक या पुराण संहितेचे अध्ययन करतो, त्याचा अभ्यास करतो, त्याला स्वतः भगवंतांनी वर्णन केलेल्या परमपदाची प्राप्ती होती. आता या श्रीमद्भागवताच्या अध्यायाने, जसं आपण म्हणतो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्यावर काय परिणाम होतो. ब्राह्मणाला प्रज्ञा प्राप्त होते. प्रज्ञा म्हणजे ही बुद्धीच आहे, पण थोड्या वरच्या स्तराची आहे. प्रज्ञा प्राप्त होते. क्षत्रियाला समुद्रापर्यंतच्या भूमंडळाचे राज्य मिळते. आता क्षत्रियाचं काय, आपलं राज्य अबाधित राहणं, त्या राज्यामध्ये अनेक राज्य सामील होणं, या सगळ्या क्षत्रियांच्या इच्छा असतात. आणि सगळ्या सप्तसमुद्रापर्यंतच्या भूमंडळाचे राज्य त्याला प्राप्त होतं. आता जो वैश्य आहे, वैश्याचा धर्म काय की धन, समृद्धी, संचय याच्याकडे त्यांचे लक्ष असतं. ते वैश्य त्यांना कुबेरासारखी संपत्ती मिळते. आणि शूद्र जे आहे ते सर्व पापांपासून त्यांची सुटका होते. आता भगवंताचे वर्णन इतर ठिकाणी कुठेच नाही जेवढं भागवतामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक कथाप्रसंगामध्ये पदोपदी भगवंताचेच वर्णन केले आहे. परिपठितो अनुपदम कथाप्रसंगही. जे जन्ममृत्यू विकाराने रहित आहेत, देशकाळ मर्यादांपासून मुक्त आहेत आणि स्वतः आत्मतत्वापर्यंत पोचलेले आहेत, ते किंवा ब्रह्मदेव, शंकर, इंद्र हे जे लोकपाल आहेत त्यांची किंचितसुद्धा स्तुती करणे जाणत नाही. ते भगवंताची स्तुती करणे किंचितसुद्धा जाणत नाही. त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो, ज्यांनी आपल्या स्वरूपातच प्रकृती इत्यादी 9 शक्तींचा संकल्प करून चराचर जगाची उत्पत्ती केली. ज्यांचे परमपद अनुभूतीरूप आहे त्या भगवंतांना मी नमस्कार करतो. शुकदेव आपल्या आत्मानंदामध्ये निमग्न असल्यामुळे त्यांची भेददृष्टी नाहीशी झाली, कारण ते भगवंताच्या स्वरूपाशी एकमात्र झाले. आणि तरीसुद्धा श्यामसुंदर
भगवान श्रीकृष्णाच्या लीलांनी त्यांना आपल्याकडे आकर्षित केले होते. म्हणून त्यांनी सुद्धा सगळ्या प्राण्यांवर कृपा करण्यासाठी भगवत तत्त्व प्रकाशित करणाऱ्या या महापुराणाचा विस्तार केला. आणि त्याच सर्व पापहारी व्यासनंदन शुकदेवांना मी नमस्कार करतो. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं. श्लोक आपण म्हणतो तसं. व्यतनुत कृपया यत्स्वत्पदीपं पुराणं तमाखिल वृजिनग्नं व्याससूनो नतोस्मी. व्याससूनो म्हणजे व्यासपुत्र शुकदेवांना मी नमस्कार करतो. अशा प्रकारे संपूर्ण श्रीमद भागवत महापुराणाचं सार जे आहे ते या ठिकाणी 68 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि श्रीमद भागवत महापुराणे पारमांस्यां संहितायां द्वादशस्कंधार्थ निरूपणं नाम द्वादशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता पुढच्या शुक्रवारी 13वा अध्याय आहे. विभिन्न पुराणांची श्लोकसंख्या. 18 पुराणं जे आहेत त्या प्रत्येकामध्ये किती श्लोकसंख्या आहे आणि श्रीमद भागवताचा महिमा, यांना महापुराण का म्हटलं हे आपण पुढच्या वेळेस शुक्रवारी आपण पाहणार आहोत. 23 श्लोकामध्ये आहे. हा आपला पुढच्या आठवड्यातला या 335 अध्याय असणारा 12 स्कंद असणाऱ्या या श्रीमद भागवत महापुराणातला शेवटचा अध्याय जो आहे तो पुढच्या वेळेस आपल्याला पाहायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परमभक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्रपुराणी मुगटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रसपीता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी. ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय.
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. आज पूर्ण ऐकायला मिळालं बरं का तुमचं. बरं बरं. आणि सगळ्यात छान. हो, जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार करते तुम्हाला. जय श्रीराम. आणि हो बाकीच्यांना बोलू दासबोधाचं द्या. पण बाकीच्यांना बोलू द्या.